मी 4 पिक्चरमध्ये काम केलं. माऊली पिक्चरमध्ये काम केलं रितेश देशमुख बरोबर. ज्योतिबाच्या नवसामध्ये केलं. रामकृष्णवारी मंडळी, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराजा वारकरी संस्कृती मंडळी. आपण आता आलेलो आहोत निवडून विठ्ठल मंदिर नानापेठ येथे ते तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. तिथे आपल्यासोबत आहे पालखीसोबत असणारे मानाचे गोंधळी. नमस्कार. रामकृष्णवारी. रामकृष्ण हरी. नाव सांगा. हा देवीदास उर्फ बापू पांडुरंग भांडे गोंधळी. कुठला आला तुम्ही? मुक्काम वकील होते तालुका इंदापूर जिल्हा पुणे. किती वर्षापासून सोबत असतं पालखी? आणि पालखीच्या सोहळ्याला देवपासून ते पंढरपूरपर्यंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये संबळ वादक आहे. किती वर्षापासून येतात पालखीसोबत? 41 वर्ष झाले. 41ची वारी आहे. आणि या वारीमध्ये गोंधळ, भारूड, जोगवे, भक्तिगीत देवपासून ते पंढरपूरपर्यंत गात असतो. आणि नियमाप्रमाणे आज विठ्ठल मंदिरात पालखी आहे. निवडून विठोबा मंदिरात गोंधळ घालणार आहे. विठ्ठल मंदिरामध्ये आपण सुद्धा गोंधळी. तर त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटामध्ये देखील आपलं संबळ वादन केलेलं आहे. तर त्यांना आपण विचारूया. नमस्कार. रामकृष्ण हरी. या तुळजापूरला माझा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे बरीच वेळा असतो. परंतु शिलांगणाला देवीच्या माझ्या अंगावर गणवेश असतो. आणि गणवेश तुळजापुरात शिलांगण होतं. आणि पाटलाच्या वाड्या तात्याच्या तिथं थांबतो मी वाड्यावरती. तिथं कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतात. आणि तुळजापूर आपल्याला चांगली साथ देतात. बाकीचे साध्या ड्रेसवर असतात संबळ. बरं 2-250 संबळ असतात. पण माझ्या अंगावर गणवेश असतो. मी 4 पिक्चरमध्ये काम केलं. माऊली पिक्चरमध्ये काम केलं रितेश देशमुख बरोबर. ज्योतिबाच्या नवसामध्ये केलं. माया ममता गोलाला उधळा भाव भक्ती. जय तुळजा भवानीमध्ये केलं. धडपकडमध्ये केलं. लक्क प्रकाश पडला दिवटी मसालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीच्या आजूलातून भाव कदम. आणि देवपंढरीच्या वारीमध्ये गवळण, भारूड, जोगवे आणि आपल्याला कुठंही पेन मी कधी घेतलेलं नाही. पण लगेच गाणार. आणि गाऊन ती सगळी लोक खुश होत्यात स्वांतीतली. हां झालं मला स्पर्श उमटल्या पाऊलं. तुकोबाच्या पुण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुकोबाच्या शेवेनं जीवनाचं सोनं झालं. झाली मला चावलं उमटल्या पाऊलं. तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुकोबाच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं.